नयनाचे शेजारी दशवे द्वार बापा, एक मार्ग सोपा बोलतसे. आधारी पवन अपार विराजे, आंगुळे चल साजे तया ठाई. मणिपूर चक्र नाभी व्यान कमळ, आहा अंगुळाचा खेळ असे तेथे. वायुचक्र अणुहात हृदय असे एक, प्राणासे निशंख जेतेने. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवे अनुभवावे या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग, त्यातला 14 क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योगमध्ये 84 क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य, याचं आपण आज चिंतन करणार आहोत. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. अर्थात भगवंत सांगतात की माझ्या ठिकाणी शरण आलेला या भवसागरातून, या दुःखरूपी प्रपंचातून सहज बाहेर पडतो. ही भवनदी पार करायची असेल तर जीवानं माझ्या ठिकाणी शरण यावं. वेदातही असंच सांगितलं आहे महाराज. तमेव विदित्वा, वेद म्हणतात की केवळ त्या भगवान श्रीकृष्णाचा जप केल्यानेच जीव मूळ स्वरूपामध्ये येऊ शकतो. नाही तर मायेचं जाळ गुरफटलंच म्हणून समजा. आणि मायेमध्ये जीव एकदा सापडला की त्या जंजाळातून, त्या मायेच्या फासातून, गुण याचा अर्थ दोरखंड असा सुद्धा होतो बरं का, त्या दोरखंडाच्या साह्यानं मायेनं जीवाला बांधलेलं असतं, घट्ट बांधलेलं असतं. ती सुटू देत नाही. ती गाठ सोडण्याचं किंवा माया जीवाची मुक्तता करण्याकरता भगवंताच्या आज्ञेचीच आवश्यकता असते. कारण निर्मिती भगवंताची आहे, निर्माता तोच आहे. म्हणून वेदांनी तेच सांगितलं आहे की तमेव विदित्वा, त्यांना शरण जा, त्यांचं स्मरण करा भगवान श्रीकृष्णाचं, तरच मुक्त होऊ शकाल. मुक्त होऊन जाणं म्हणजे काय हो? स्वस्वरूपाची जाण होणं. कारण स्वस्वरूपाची जाण झाल्याशिवाय भगवंताच्या स्वरूपाची जाण होत नाही. नाहीतर जीव अहमभावामध्येच राहतो, गर्वानंच फुललेला राहतो. कुरुक्षेत्री जेव्हा अर्जुन आला त्यावेळेस गर्व नव्हता का? सेनेरू भैरमध्ये रथम स्थापयमेच्युत. काय प्रत्यक्ष परमात्मा माहीत असताना सुद्धा त्याला आज्ञा सोडली अर्जुनानं. यावत येता निरीक्षम युद्ध कामान अवस्थितान कैर्मयास युद्ध व्ययम अस्मिन रणसमुद्यमे. या युद्धभूमीवर माझ्याशी युद्ध करण्याचं धैर्य कोणामध्ये निर्माण झालं? कृष्णा, मला ते पाहायचं आहे अर्जुन म्हणतो. आणि म्हणून रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये मग घेऊन चाल. किती गर्व आहे महाराज. आणि तोच अर्जुन जेव्हा स्वकीयांना पाहतो, भगवंत दोन्ही सैन्याच्या मध्ये, कारण शेवटी सारथी आहेत, आज्ञेप्रमाणे सारथ्याला आपला रथ हाकावा लागतो. भगवंताने तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे केला. पण कुठं? भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च मैक्षिताम उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. अरे तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे अर्जुना. कोणाबरोबर? द्रोणम च भीष्मम च. दाखवले त्या विभूती, त्यांच्याबरोबर तुला युद्ध करायचं आहे. आणि मग जेव्हा पाहतो अर्जुन की सगळे स्वकीय आहेत, तिथं दुसरं कोणी नाहीच, आपलेच आप्तेष्ट आहेत, आपलीच भावकी आहे, आपलेच सगळे सोयरे आहेत, सासरे आहेत, साले आहेत. आणि मग म्हणतो की देवा, यांच्याबरोबर मी कसं लढू? सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. माझं तोंड कोरडं पडायला लागलं. यांच्याबरोबर युद्ध करणं आता मला शक्य नाही. अडकला माहीत महाराज. मग त्यावेळेस भगवंताला त्याच्या कर्तव्याची जाण करून द्यावी लागली
की बाबा रे, हे तू जे बडबडतोय तर हा मायेचा खेळ आहे. त्या मायेतून तू आधी बाहेर ये. बाहेर आल्यानंतर तुला कळल की हे युद्ध करणं किती गरजेचं आहे. कारण हे अधर्माविरुद्ध धर्माचं आहे. कौरवांविरुद्ध पांडव एवढाच हा खेळ नाही आहे. संपूर्ण पृथ्वीतलावरचे अधर्मी एका बाजूला आहेत आणि धर्माधिष्ठित तत्वावाले एका बाजूला आहेत. अधर्माविरुद्ध धर्माची लढाई आहे आणि ती तुला लढावी लागणार आहे. कर्तुम नेच्छसी अन्मोहात करिष्यसी अवश्योऽपि तत्. मग अर्जुन मायेतून बाहेर काढल्यानंतर भगवंत सांगतायत की इच्छा असो किंवा नसो, कर्तव्यावर नेमलेला असेल प्रभूनं तर त्या जीवाला ते कर्तव्य, ते कर्म करावंच लागतं. कारण ते त्याच्या नशिबात घातलेलं असतं. कारण अर्जुनाच्या शंकेचं निरसन करण्याकरता भगवंताला विश्वरूप दर्शन द्यावं लागलं आणि संपूर्ण कुरुक्षेत्राच्या त्या संग्रामाचा शेवट काय आहे हे भगवंताने करून अर्जुनाला प्रत्यक्ष चित्रण त्याचं दाखवलं महाराज. की द्रोणमच भीष्मंच जयद्रथमच कर्णमस्तथान्यानपि योधवीरान मया हतान. अरे मी यांना आधीच मारलंय. द्रोण असो, भीष्म असो, जयद्रथ असो, कर्ण असो, या सगळ्यांना मी आधीच मारलंय अर्जुना. युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. तुला फक्त युद्ध जिंकण्याकरता करायचं आहे. पण भगवंताची ही भाषा कळण्याकरता अर्जुनाला मायेतून बाहेर यावं लागलं. नष्टो महा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह म्हणतं अर्जुन. की देवा आता कुठलीच शंका राहिली नाही, कारण मायेतून बाहेर आलाय. मग जीवाला मायेतून बाहेर यायचं असेल तर भगवंताच्या ठिकाणी शरण जावं लागतं. अर्जुन सर्वार्थानं शरण गेला. कार्पण्य दोषो पद स्वभाव प्रच्छामी त्वां धर्मसम्मूढ चेता. या श्रेय माझ्याकरता निश्चित असं चांगलं काय आहे ते देवा तू मला सांग, कारण मी भ्रमिष्ट झालोय. अर्जुन कबूल करतो तिथं. सर्वार्थानं शरण गेल्यानंतर भगवंताने सांगायला सुरुवात केली की बाबा रे, तुला हे करावंच लागणार आहे. आधी नाही सांगितलं तुला हे करावंच लागणार आहे म्हणून, कारण ते पटलं नसतं. विश्वरूप दर्शन दिलं, विभूती योग सांगितला. भगवंत कसा भरलेला आहे चराचरामध्ये आणि हा सगळा खेळ त्याचाच आहे हे संपूर्ण अर्जुनाला ज्ञान दिलं भगवंतानं. भगवंत कळाला अर्जुनाला. सान्निध्यात होता परंतु भगवंत कळाला नव्हता. नामदेवराय सहवासात होते परंतु भगवंत कळाला नव्हता. तीर्थाटन केल्यानंतर जेव्हा अपमानित होऊन विठोबा खिचरकडे गेलं भगवंताच्या आज्ञेनं, त्यावेळेस गुरुमंत्र घेतल्यानंतर सर्वाभूती वासुदेव, तेव्हा भगवंत कळाला. तोपर्यंत नामदेवराय मंदिरामध्येच फक्त विठ्ठल आहे एवढंच त्यांना माहिती होतं. मंदिराच्या बाहेर तो सर्वीकडे व्याप्त आहे हे कळण्याकरता त्याला गुरुच्या ठिकाणी शरण जावं लागलं. तसं भगवंताच्या परमभक्ताच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या चरणकमलावर मनुष्य जेव्हा शरण जातो त्यावेळेस तो मायेतून बाहेर येतो. मायाजाळ त्याचं आपोआप सैल होत असतं. म्हणून भगवंत सांगतात की मामेवय प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानविज्ञान योग 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 84 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, एकी वेदत्रयाची आ सांगळी घेतल्या अहंभावाची आ धोंडी ते मद मिनाच्या तोंडी सगळेची गेली. अरे 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 अरे, सावधानता बाळगली नाही त्यामुळे कसा घात झाला. अर्धवट ज्ञान, गर्व या सगळ्या उपाधींमुळं जीव कसा गटांगड्या खातो त्याचं वर्णन माऊली या ओवीतून करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतायत की एकी वेदत्रयाची या सांगडी. अर्जुना, कित्येकांनी वेदवाक्यांची सांगड त्याचा आश्रय केला. वेद काय सांगतात ते पाहिलं, पण वेद सर्वच सांगतात. त्यातून आपल्या हिताचं काय आहे ती निवडण्याकरता भगवंताचीच कृपा असावी लागते, सद्गुरूचीच कृपा असावी लागते. या वानार्थ उदप्पाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता.
त्या संपूर्ण वेदातून जो ज्ञानी असतो तो आपल्या हिताचं निवडून घेतो. पण हित कशात आहे हे सांगणारा सद्गुरूच असावा लागतो. परमेश्वराचीच कृपा व्हावी लागते, तरच या माया नदीतून, या भवसागरातून मनुष्य तरून जाऊ शकतो. म्हणून एकी वेदत्रयाची आ सांगडी, घेतल्या अहंभावाची आ धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. आश्रय घेतला वेदाचा, परंतु त्यातलं काय घ्यावं हे कळालं नाही. मग त्यावर मीपणाचं धोंडे बांधले. म्हणे मी आता ज्ञानवंत झालो, वेद जाणलो, आणि मग त्यातून तरुण जाण्यासाठी त्यात उडी मारली. परंतु जे घेतलं होतं ते हिताचं नव्हतं. हे बुडी मारल्यावर जीवाला कळालं, गतांगड्या खाऊन तो पुन्हा त्याचं अधपतनच होतं. प्रमोशन त्याला कधी मिळत नाही. कारण भगवंत सांगतात की तानाम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजस्रमाशुभान आशुरी शैव योनिशे. त्याला खाली 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 आणि खालीच नेत असतो मी. त्याचे तो प्रगत कधी होत नाही. प्रगत व्हायचं असेल तर मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते एकी वेदत्रयाची आ सांगडी, घेतल्या अहंभावाची आ धोंडी, ते मद मिनाच्या तोंडी सगळेचे गेलेत. तर मदरूपी मासा अशा अर्धवट ज्ञानांना गिळंकृत करून टाकतो आणि शेवटी जीवनामध्ये अहित प्राप्त होतं. हिताच्या प्रती तो जीव जातच नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.